प्रीमियर लीग क्रिकेट की दुनिया में दोपहर के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है। मुकाबला हो रहा है भगवान भुईर ओनर की फेम टीम अमर कासने और प्रतिमेश्वर पाटील फॅम टीम विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली। क्या बात है, देखना है ये विक्रांत केने प्रतिष्ठान वीके प्रतिष्ठान के लिए ये करो या मरो वाली सिचुएशन है, क्योंकि उन्हें हर हाल में अगर टीडीपीएल में रहना है आज शाम तक तो फिर इस मैच को जीतना होगा। नक्कीच टीडीपीएल एका बाजूला आयपीएल सुरू आहे आणि आयपीएल मधील फर्स्ट क्वालिफायर मुंबई इंडियन्सचा विपक्ष आहे। ये तो बताइए कि टीडीपीएल का विजेता कौन होगा, हु विल बी दी विनर, वो तो 8 तारीख को पता लगेगा। आईपीएल का फाइनल कब है? 10 तारखेला 10 कदम आपल्याला पाहायला मिळेल। आयपीएल करंडक कोण जिंकेल याचं उत्तर आपल्याला मिळेल। यानी इसका मतलब है कि टीडीपीएल जो टीम जीतेंगी उसके लिए बीच में एक दिन रहेगा जश्न करने के लिए, लेकिन आप जश्न जरूर मनाइए सोशल डिस्टेंसिंग में। येस नक्कीच कारण कोरोनाचं संकट अजूनही टललेलं नाही। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए ऑन फील्ड अंपायर इस वक्त मैदान पे मौजूद हैं। दोनों ओपनर्स मेरे ख्याल से जीत भुईर ओपन करने आए हैं टीम के कैप्टन। पिछले मैच में जो रणनीति थी वो गेंदबाजों की वजह से कम हो गई थी और उनके साथ दीनू कांबळे मैन फ्रॉम अंबरनाथ एंड मैन फ्रॉम वॉकलैंड। नक्कीच दिनू कांबळे आणि षटकाराने चांगली सुरुवात केली होती, मात्र सातत्य त्यानंतर राखता आले नाही। यावेळी मात्र एक चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात। दिनू कांबळेच्या जोडीला आता मात्र मैन फ्रॉम वॉकलैंड जीत भोईर आलेला आहे। देखिए शुभात धुमाल, जब एक आप मैच हारते हैं लीग मैच में तो फिर आपको गेम प्लान बदलना होता है। यही कारण है कि कैप्टन ने अपने ऊपर लिया है और देखना है कि वो किस तरह की यहाँ पर बल्लेबाजी करते हैं। बैक टू क्रिकेट और गेंदबाजी के लिए इस वक्त कपिल पाटिल अमर कासने के आए हैं गेंदबाजी के लिए। पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे, इसलिए उनका जो टी शर्ट का कलर है वो अलग है, ये भी एक अच्छी चीज है। नक्कीच ही एक चांगली संकल्पना आपण टीडीपीएलच्या माध्यमातून पाहतोय। यस, पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे, इसलिए उनको जो टी शर्ट कलर है ये साफ जाना जाता है कि पिछले मैच में उन्होंने 2 और 8 रन और 3 विकेट लिए थे। देखना है किस तरह की शुरुआत वो देते हैं। नेताजी सुभाष के बाला सीनियर जो बहुत मशहूर क्रिकेटर है, उनके ये भांजे है मैन फ्रॉम वाडेगर कल्याण कपिल पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए पहली गेंद हुक कर दिया गेंद को स्क्वायर लेग पे जेट विमान की तरह 6 रन। यहाँ भी होगा वहां भी होगा। एक बार जुम्मन कमर मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आणि यावेळी षटकार। कपिल ओ बढ़िया वापसी, चॉप करना चाहते थे, आगे रखा। अब टाइमिंग के लिए कोर कमेटी और ऑर्गेनाइजिंग कमेटी ने कहा है कि 6 ओवर के लिए 31 मिनट नहीं होना चाहिए, 30 ही मिनट। इस बीच गेंद ड्राइव किया, गेंद को डीप वाइडिश मिड विकेट पर गेंद पहुंची, 1 रन बनता हुआ। दीनू कांबळे ने पिछले मैच में भी सिक्सर से खाता खोला था, इस मैच में भी 7 पे पहुंचे। मागच्या सामन्यामध्ये 7 धावांच्या पुढे जाऊ शकला नव्हता, मात्र या सामन्यामध्ये सध्या 7 धावांवर खेळतोय। मोठी धावसंख्या उभारतोय का आपल्या संघासाठी। अब मिड ऑफ को ऊपर बुला लिया गया है दाएं हाथ के बैट्समैन कप्तान जीत के लिए। जीत भुईर बहुत अच्छा स्टांस है खड़े रहने का, रिची रिचर्डसन की तरह वेस्ट इंडीज के। बढ़िया गेंद मोमेंट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास, बहुत खूबसूरत गेंद। खासतौर से गेंदों को जब आप आगे रखते हैं सुभाष, रिप्ले में देखिए तो बैट्समैन को पढ़ना थोड़ा मुश्किल होता है। ये देखिए नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, अतिशय उत्कृष्ट चेंडू
कपिल पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा बैकफुट पे चले गए, इम्प्रोवाइज तरीके से शॉट हम पुल कर दिया, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। स्वैग से करेंगे सबका स्वागत। फटका आपण पाहतोय विकेट एरियामधून चेंडूला पाठवलेले सीमा पार चौकार। क्रीज के डेप्थ का अच्छा इस्तेमाल किया था, गहराई का, पीछे चले गए थे क्रीज में कपिल। इस मरतबा स्विच हिट करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। सुभाष, क्या लगता है कि जब सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा नहीं करना चाहिए? 1 ओवर 11 रन बिना किसी विकेट के, मैं कहूंगा कि अच्छी शुरुआत हम देख रहे हैं विके प्रतिष्ठान की। नक्कीच 11 धावा कुठलाही गडी ते बाद झालेला नाही, का चांगली सुरुवात म्हणता येईल। दिनू कांबळे खेळतोय वैयक्तिक 7 धावे संख्येवर 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे। जीत भोईर खेळतोय 4 धाव्यांवर आणि त्याने 3 चेंडूंचा सामना केलेला आहे। 11 विदाउट लॉस एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। देखिए अमर कासने के कैप्टन, आपको मैं बार बार कह रहा हूं, कोर कमेटी भी कह चुकी है, ऑर्गेनाइजिंग कमेटी भी कह चुकी है, 30 मिनट का समय दिया गया है अथवा आपको पेनल्टी हो सकती। प्लीज कॉपरेट अस, क्योंकि आपके कॉपरेट से 2 नहीं 4 चांद लग जाएंगे। जय पवार इज गोइंग टू बी राजू बोगा ब्रॉट इनटू द अटैक, बाउंडर ऑफ भिवंडी। नक्कीच मागच्या सामन्यामध्ये राजू बोगा यांनी खूपच प्रभावित केलं होतं। कपिल पाटील आणि राजू बोगा हे 2 गोलंदाज खूप यशस्वी ठरले होते। Long time we saw first time in this season Raju Boga, who bowled excellent in previous match. You are watching TDPL 2020. Welcome all of you and good afternoon. Raju Boga turn from far end and facing him batsman Dinu Kamble, who is on 7, help up 1-6. Raju Boga facing him Dinu Kamble. 3 men outside the ring. There is a long on, mid wicket, right on the fence and deep extra cover. Raju Boga up to the wicket now. Goes to Dinu, no ball signal from umpire. That was a fine delivery, but no ball, overstepping I think, yes. And फ्रीट फ्रीट असणार आहे। उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट, आणि फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय पाहूया फलंदाज। Now captain having a word with Raju Boga, who turn from far end, facing him Dinu Kamble. Goes to Dinu, this time a beauty stroke indeed. Over the covers, great shot, 6 runs. चेंडू सीमा पार षटकार। This is a typical stroke. Once more, look at that. In style of Steve Smith of Australian capital, jumping off drive over the covers, great shot. Dinu on fire now, he's on 13. His score was up to 18. Now there is a wideish long off. Boga. This time tucked away on the onside, fielder find the ball in deep. Enough time, batsman gets one. Atish Goodwin is there. 1-2 score now. His score was up to 19 for no wicket. दिनू कांबळे पोहोचतोय 14 धावसंख्येवर, 6 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे।
Jeet in trouble now. He tried to play a sweep stroke. Appeal from Boga. Ball is traveling to short fine leg. A nice return and well work from Bilal Sheikh. पहिला हादरा बसतोय जीत भोईरच्या रूपाने. संघ नायक मात्र या सामन्यामध्ये खास करू शकला नाही आणि 4 या धावसंख्येवर 2 पॅव्हलियनकडे परत आला. मोनिश पाटील मॅन फ्रॉम सरवली, न्यू बॅट्समन इन. New batsman Monish Patil, another very good batsman on one down position, and I think VK Pratishthan changed their strategy because Vijay Pawar is there, but they're sending Monish for a pinch hitting. राजू बोगा याने मात्र आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेले आहे. Raju Boga, turn from far end left arm, round wicket. Oh, beauty, beauty, just past the stumps. Monish in trouble. Wicketkeeper Bilal bit by signal from umpire. What a great bowling from bounder of Bhiwandi, Raju Boga. That was a side arm delivery, cutting back to the batsman. नक्कीच एक नो चेंडू आणि षटकारानंतर चांगली वापसी केलेली आहे. राजू बोगा एका मोठ्या गोलंदाजाची ही निशाणी आहे आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजीला येतोय राजू बोगा तर फलंदाजाला कधी कधी वाटतंय आप क्या होगा. Trishul Tiger is a very happy man in our commentary box, the 12th man of Amar Kasne, because Boga, left arm over the wicket, facing him Dinu Kamble. Good battle. Oh, short rising. And Dinu Kamble tried to pull, wasn't a short delivery. Very fine delivery, pitching on the good line spot and rising, and Dinu in trouble. नक्कीच अतिशय उत्कृष्ट पडल्यानं चेंडू बाउन्स झाला होता. Raju Boga, left arm over the wicket. Oh, this time hooks that ball over the mid wicket. Terrific shot, towering 6. Last one was a terrific shot, hooks that ball around the off stump, right behind the line, and a wonderful telecast comes to you from GTC, the big boss of telecast. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपटलेला चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार हुक आणि चेंडू आपण पाहतोय सीमापार षटकार. दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतो. 8 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. And that marks end of the second over. Score is 26. दौड़ की समाप्ति 26 रन. बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं इस मैच में. अगले दौड़ में क्या होगा आइए सुनते उस आवाज से. 26 रन. गेंदबाजी को कल्पेश जादव आए हैं टीम के कैप्टन, लेकिन माइक्रोफोन पे वह आवाज जो लगातार 2015 से तालुका क्रिकेट में रंग भर रही है, और वो आवाज है सुभाष धुमाल की. धन्यवाद सदीक बावे सर. तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या म्हणून 26. एक गडी बांधून पॅव्हलियनमध्ये परतलेला आहे मोनिश पाटील. नवीन फलंदाज दिनू कांबळे चांगल्या टच मध्ये वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतोय. विक्रांत केने प्रतिष्ठान आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. गोलंदाजी मार्गावर संघ नायक कल्पेश जाधव. यावेळी सरळ खेळलेला आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमा पार षटकार. बोल मोठे बायांचा बोली एकवीरा आईचा. आपण रिप्ले मध्ये ही पाहिलं खडे खडे स्टँड इन डिलेवर मोनिश पाटीलला सरवलीचा ब्रँड दाखवताना. आणि या स्पर्धेमधला हा 65वा षटकार मोनिश पाटील याच्या बॅट मधून. यावेळी फुलटाच चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली शतरक्षक येतोय.
हालांकि फुल टॉस गेंद थी, अंपायर का जो निर्णय है वो अंतिम रहेगा। तीसरे अंपायर को बीमर के लिए पूछा है। यस, क्या पिछली गेंद बीमर थी या नहीं? हालांकि मोनिस के हाथ से तो घी का लड्डू छूट गया है, मैं कहूंगा। अब दिवाली को कोई आपको मिठाई खिलाए और आप ना खाए तो कसूर खाने वाले का है, खिलाने वाले का नाही। नक्कीच फुलटच चेंडू होता, हवा तसा फायदा आहे ते उचलता आलेला नाही. तिसऱ्या पंचांकडे मैदानी पंचांनी निर्णय सुपूर्द केलेला आहे. पाहूया तिसरे पंच कुठला निर्णय देत आहेत. बीमर घोषित किया है तीसरे अंपायर ने, क्योंकि कमर के ऊपर गेंद थी, लगभग सीने के करीब गेंद थी। नक्कीच चांगला निर्णय आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा. कमरेच्या वर चेंडू होता आणि पंचांनी योग्य तो निर्णय दिलेला आहे. नो चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 34 धावा. रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. फलंदाजाने रिव्ह्यूची मागणी केली होती आणि सक्सेसफुल रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. इसके बाद दोस्तों बड़ा मुकाबला होगा वीर तानाजी दापोटे और डोमोली ग्रामीण के बीच में, देखना ना भूलिए. कल्पेश जाधव रन फ्रॉम VIP एंड. यावेळी चेंडूला पाठवलेला आहे विकेटच्या वरून सीमा पार षटकार. पाटिल ने सिक्सर लगाया, पहले लगाया था सिक्सर दीनू कामले ने, उसको देखकर खरबूजे को देख के तरबूजे ने रंग बदल दिया, लेकिन अब तरबूजे को देख के खरबूजे ने रंग बदल दिया. नक्कीच दरम्यान मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी स्पॉन्सर चॅम्प स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर जितू शेलार साहेबांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण VIP डॅचची शोभा वाढवायची आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माने शाही शेलार साहेबांनी विनंती असेल की आपणही स्थानापन्न व्हायचं. आपलंही TTPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. यस, हालांकि साई सेलर पिछले मैच में नहीं चले थे, लेकिन जो खासदार कप हुआ था उसमें उन्होंने बहुत जबरदस्त बल्लेबाजी की. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. फक्त एकाच धावे समाधान मानावं लागेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या हलूच पुरू शकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे 41. कमाल की फील्डिंग मयूर दिवेकर की थी, बिल्कुल गेंद पे झपटे थे. मैन फ्रॉम बदलापुर, जबरदस्त फील्डिंग की थी, मौका नहीं था दूसरे का. कल्पेश जाधव VIP डायचं एंड करून पुन्हा एकदा वलताना सामना करेल मोनिश पाटील मॅन फ्रॉम सरवली. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. वाटे कॅच आणि फलंदाज बाद मोनिश पाटील. आला आला सारा गावचा मसाला, आई माझी घराला निघाली गो, निर्वत पालती चालली गो, एकटी रामावली गो, ये थोड़ा सा दूर से खेले थे वहां पर और गेंद सीधी ट्रैवल करती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और आउट हो गए वहां पे बैट्समैन मोनिस. मयूर दिवेकर का बहुत जबरदस्त कैच. हालांकि उन्होंने पहले थोड़ा सा ऐसा लगा था कहीं ना कहीं मिस जज कर रहे हैं, लेकिन उसके बाद बहुत अच्छा जज किया. दुसरा फलंदाज बाद होते. धावसंख्या स्थिर आहे 41. 41 लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कल्पेश जाधव तिसरं षटक हाताळतोय. मित्रांनो आपण पाहतात TTPL ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे आणि सुपर संडे हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. बिल्कुल कमेंटेटर और सूत्र संचालक नंबर 1 राजेंद्र पाटिल ने इस नंबर 1 TTPL को हार्दिक शुभकामनाएं दी हैं और कमेंट्री पैनल को आपका धन्यवाद और आपका हार्दिक स्वागत. गेंदबाजी में काफी महंगे साबित हो रहे हैं टीम के कैप्टन कल्पेश जाधव. नवीन फलंदाज आपण पाहते कमलेश पाटील मॅन फ्रॉम वडवली, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट
संघर्षमय फलंदाजी केली होती. धावसंख्या 41. कल्पेश जाधव येलो चेंडूला मिडविकेट रिझर्व्ह मध्ये टोललेला आहे. शतरक्षी चेंडू झेपावतोय अतिश गोडविंदे. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 42. ऐसा लग रहा है कि वीके प्रतिष्ठान ने ठान लिया है कि 70 के ऊपर रन बनाना है अगर चुनौतियां देना है. और सबसे बड़ी बात है कि दीनू कामले जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, 4 सिक्सर जड़ चुके हैं और क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. नक्कीच चांगल्या टच मध्ये पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये षटकाराने सुरुवात केली होती आणि या सामन्यामध्ये षटकाराने आपला अकाउंट ओपन केलं होतं आणि मोठ्या धावसंख्येकडे जर नजर मारायची असेल दिनू कामलेला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन जागून खेळण्याचा प्रयत्न सफल ठरत नाही. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर विके अर्थात विक्रांत केने प्रतिष्ठान संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/42. शुभा धुमाल, अगर करंट रन रेट को हम पकड़ते हैं तो यहाँ से जो प्रोजेक्ट स्कोर है वो लगभग 80 प्लस जाएगा. ये देखिए बहुत सुंदर टेलीकास्ट बताया जा रहा है कि किस तरह से कपिल पाटिल ने 1 ओवर किया, 11 रन दिए और 3 डॉट्स गेंदें थी. राजू बोगा 1 ओवर 14 रन महंगे साबित हुए, हालांकि 3 डॉट गेंदें उन्होंने भी की. कल्पेश जाधव उससे ज्यादा महंगे साबित हुए, 16 रन दिए. एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेलीकास्ट आप देख रहे हैं. नक्कीच अतिशय उत्कृष्ट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. जीत भोईर फक्त 4 धावांचं योगदान देऊ शकला होता. मोनिश पाटील 7 धावांवर बादून मध्ये परतलेला आहे. दिनू कांबळे खेळतोय. 11 चेंडूचा सामना करताना नाबाद 28 या धावसंख्येवर कमलेश पाटील नुकताच खेळपट्टीवर आलेला आहे, ज्याने आतापर्यंत एका चेंडूचा सामना केलेला आहे. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ, वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडे. आपण पाहता त्या क्रीडा नगरीमधून थेट प्रक्षेपण TDPL ठाणा जिल्हा प्रीमियर लीगचा आणि कमिंग सून क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा अख्खा दापोडा खेलेगा. DPL ही दस्तक देत आहेत. कमिंग सून लवकरच आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळेल. 3 ओवर की समाप्ति पे 42 रन है. ड्रिंक सेंटर वाले, मैं दोनों कैप्टन से कहूंगा कि टॉस के लिए आपको तैयार रहना है. डोमोली ग्रामीण के कैप्टन और वीर तानाजी दापोडे के कैप्टन नीलेश मात्रे एफएम टीम डोमोली ग्रामीण और कुंदन पाटिल जी एफएम टीम वीर तानाजी दापोडे. देखिए शुभा धुमाल, इस तरह की जो सिचुएशन रहती है यहाँ पर, जब आपके हाथ में 8 विकेट रहते हैं, मानो आपको लाइसेंस मिल जाता है बल्लेबाजी का, रिस्क लेने का. और मेरा अपना मानना है कि वीके प्रतिष्ठान ने पिछले मैच से सबक सीख लिया है कि उनके गेंदबाज काफी महंगे साबित हुए हैं. नक्कीच या सामन्यामध्ये खूप सुधारणा केलेली, खास करून फलंदाजीमध्ये दिनू कांबळे आपण बघितलं. मागच्या सामन्यामध्ये षटकाराने सुरुवात केल्यानंतर एका धावेचं योगदान त्यानंतर देऊन 7 धावसंख्येवर बाजून फॅलमध्ये परतला होता. यावेळी मात्र त्यांनी ती चूक केलेली नाही. षटकार घेतल्यानंतर चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेल्या 28 या धावसंख्येवर खेळतोय आणि आतापर्यंत जर विचार केला तर संघाचा आधारस्तंभ बनलेला आहे. त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतो छोटा पॅकेट बडा धमाका कमलेश पाटील. यावेळी एक छोट्या पॅकेटचा वापर कवरिजनकडे चेंडू टोललेला आहे. सिंगलने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने ओढून झालेली 43. दिमाग की बत्ती जला के बल्लेबाजी कर रहे हैं. जब देखा कि अच्छी गेंद थी उसे सम्मान दिया, स्क्वाड ऑफ द विकेट पुश किया और स्ट्रोक के साथ ही बैट्समैन निकल पड़े 1 रन के लिए. नक्कीच क्रिकेटचं एकच समीकरण आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. आणि ते चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिलेला आहे फलंदाजाने. भले से मुंबई की लोकल कोरोना की वजह से बंद हो, लेकिन मुंबई की लाइफलाइन लोकल है, लेकिन क्रिकेट की डबल और सिंगल ही है. नक्कीच एकेरी दुहेरी धावा आहे क्रिकेटची लाईफलाईन संबोधली जाते आणि एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट करताना आपण बघतोय फलंदाज राजू बोगा पुन्हा एकदा दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इष्टाच्या मागे चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटने पूर्ण करतात फलंदाज. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येने भर पडते. धावसंख्या 1 ने ओढून झालेली ती 4 44. सबसे बड़ी बात है कि राजू बोगा जगह नहीं दे रहे हैं बैट्समैन को स्ट्रोक लगाने की. बल्लेबाज के बिल्कुल करीब गेंदों को रख रहे हैं विकेट टू विकेट, और इस तरह की गेंदबाजी पे आपको अधिक कुछ करना होता है.
राजू बोगा सामना करेल दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ. यावेळी बॅटच्या मधोमध चेंडू घेता आलेला नाही. जोपर्यंत मिडल क्रीज मध्ये चेंडू फेल केला जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. मात्र लेजी फिल्डिंग, लेजी थ्रो आपण पाहतोय आणि परिणाम स्वरूप 2 धाव पूर्ण. सबसे बड़ी बात थी कि आतिश गोडविंदे ने रॉन्ग एंड थ्रो किया था. जब बल्लेबाज दूसरे रन के लिए शॉट खेल के मुड़ता है तो कहीं ना कहीं उसको समय लगता है. धावसंख्या 2 निवडून झालेली ते 46. आपण जो सामना पाहतोय विक्रांत प्रतिष्ठान, वहां पर पाटिल थे ना कि आतिश गोडविंदे थे. दीनू कामले लगातार बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और कुल मिलाकर अभी तक उन्होंने 24 रन बनाए. राजू बोगा यावेळी फुलटाच चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. मिडल क्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा नोचा इशारा 1+1. धावसंख्या 2 ने वाढते. 48 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. अब मैं कह सकता हूं कि खतरे की घंटी बजती हुई अमर कासने के लिए. जिस तरह दीनू कामले खेल रहे हैं 33 रन 31 रन बनाकर, और जिस तरह से उन्होंने कमलेश पाटिल को भेजा है, नक्कीच कमलेश पाटील ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, यावेळी चेंडूला टोलून सीमारेषे लगत चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज कमलेश पाटील याला. आणि या 2 धावसंख्येबरोबर अर्धशतकी पूर्ण होतोय विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाचं. great shot played by Kamlesh Patil. That was a fuller line delivery and firmly driven all on the ground to deep extra cover, but equally stopped from the fielder. What a cricket going on the middle in TDPL. राजू बोगा फेसिंग गेम कमलेश पाटील. यावेळी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू हातला होता राजू बोगा याने. देखिए बहुत अच्छा बैटल चलता हुआ, बल्लेबाज भी बहुत अच्छे टच में है, लेकिन बोगा भी समझ रहे कि ये वो बैट्समैन है जिनको आप उंगली पकड़ा दो तो हाथ पकड़ ले आपका. छोटा पॅकेज बडा धमाका. मागच्या सामन्यामध्ये हे त्यांनी दाखवून दिलं होतं कमलेश पाटील. पुन्हा एकदा सामोरे झालेले राजू बोगा याला. यावेळी शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलेला आहे आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. काफी लॉन्ग वे शफल करके वहां पर खेलना चाहते थे. समय में कॉपरेट करे बल्लेबाज, आपको भी कॉपरेट करना है प्लीज. आपण सामना पाहतोय अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष विके प्रतिष्ठानाचा. पहिल्या सामन्यामध्ये अमर स्पोर्ट्स कासने संघ विजय ठरला होता. डोंबिवली ग्रामीण संघाला पराभूत करून दुसऱ्या सामन्यामध्ये वीर तानाजी दापोडे संघाच्या वीर खेळाडूने चांगलं प्रदर्शन करताना विके प्रतिष्ठान संघाला पराभूत केलं होतं. यावेळी स्विचेट खेळण्याचा प्रयत्न अपील केला गेला होता, मात्र पंच सहमत नाहीत. फिर से मेरे ख्याल से अंपायर का सहमत नहीं थे वहां पर. क्या पूछा वहां पे राजू बोगा ने? डीआरएस रिव्यू लिया है, देखना है एलबीडब्ल्यू के लिए रिव्यू लिया है. यस, राजू बोगा को यकीन है कि बैट्समैन एलबीडब्ल्यू आउट हैं और पहली मर्तबा टेनिस क्रिकेट में यह आविष्कार डीआरएस का आया है और इस आविष्कार का पूरा क्रेडिट जाता है ग्लोबल टेनिस क्रिकेट जलपेश भोईर जी, सूरज और उनकी पूरी टेक्निकल टीम को. इसीलिए तो कहा जाता है कि टेलीकास्ट दुनिया का बिग बॉस. नक्कीच डेरेस घेतला गेलेला आहे, रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. मैदानी पंचाने तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे. तिसऱ्या पंचांची ते मदत दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर तिसऱ्या पंचांमार्फत बाद दिला गेलेला पहिला खेळाडू ठरला होता. आणि वो रनआउट की बात थी, ये डीआरएस की बात है. आणि त्याच सामन्यामध्ये केपलर वेसल्स हा दुसरा खेळाडू तिसऱ्या पंचांमार्फत बाद दिला गेला होता. त्यावेळी नक्कीच धावबादच्या रूपाने तो बाद दिला गेला होता. जोहान्सबर्ग टेस्ट मैच की आप बात कर रहे हैं. स्नेल के थ्रो पे सचिन तेंदुलकर आउट हुए थे और दुनियाई क्रिकेट के वो पहले बैट्समैन थे. लेकिन अगर भिवंडी टेनिस क्रिकेट की बात करें तो 2000 का जो नगर अध्यक्ष कप लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर का था,
पहले शिकार जो तीसरे अंपायर के बने थे वो बीसीसी के एक्स विकेट कीपर इरफान मुल्ला। आणि मैदान होता हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड. डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेलेली आहे. आज 5 नोव्हेंबर या स्पर्धेचा हा दुसरा दिवस. ग्रुप बी मधील हे सामने आपण पाहतोय. पहिला सामना अमर स्पोर्ट्स टासने विरुद्ध डोंबिवली ग्रामीण या संघामध्ये खेळला गेला होता. त्यामध्ये अमर स्पोर्ट्स टासने संघाने विजय संपादन केला होता. दुसऱ्या सामन्यात वीर तानाजी दापोडे संघाने एक मोठा स्कोर उभारताना विकेट प्रतिष्ठान संघाला पराभूत केलं होतं. आणि आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय. देखना है कि एक रिव्यू और नट आउट, इसका मतलब है कि अमर कासने जो गेंदबाजी कर रही है उनका रिव्यू जाया गया. ओवर समाप्त होते 4 स्कोर है. ओवर नहीं समाप्त हुआ है अभी, यस हो चुके हैं. तर 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 51. आणि यापुढील 2 षटकांमध्ये काय होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मचिंद्र पाटील सर आणि सिद्दीक बाबे सर. हेलो. इस मरतबा ड्राइव करते हुए कल्पेश जादव को कंटिन्यू रखा गया है. मचिंदर, बात यह है कि पिछले मैच में कपिल ने 2 ओवर किए थे, लेकिन इस मैच में कल्पेश से दूसरा ओवर डाला जा रहा है. राजू बोगा भी 2 ओवर कर चुके हैं. 5 ओवर पर कदीपर टीम का स्कोर यहाँ पर हम देख पा रहे हैं. बहुत ही आसान सा क्रिकेट और जिस तरह से रन यहाँ पर बटोरे जा रहे हैं, बहुत ही खूबसूरत लम्हा, बहुत ही खूबसूरत आलम. सभी का फिर एक बार इस TDPL में हम तहे दिल से स्वागत करते हैं. एक ही प्लेटफॉर्म पर थाना डिस्ट्रिक्ट के सभी स्टार, अपकमिंग स्टार, राइजिंग स्टार खिलाड़ियों को एक ही प्लेटफॉर्म पर लाकर खड़ा कर दिया है क्रिकेट का स्टैंडर्ड दिखाते हुए. फुल टॉस गेंद इस बार अलॉन्ग द कारपेट. खिलाड़ी वहां पर मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. इक्का दुक्का से उनकी रफ्तार बढ़ती हुई टीम का स्कोर यहाँ से आगे बढ़ता हुआ हमारे स्कोर अल्पेश गायकवाड़ में जानकार देते हुए अच्छे स्कोर 53 यानी कि 53 पर पहुंचता हुआ स्कोर. अब मैच देख रहे हैं अमर स्पोर्ट्स खासने वर्सेस वीके प्रतिष्ठान यानी विक्रांत प्रतिष्ठान. दोनों टीमें काफी नफी तुली है. ये गेंद नहीं खेल पा रहे हैं. यॉर्क लाइन का इस्तेमाल करते हुए बहुत ही शानदार. ब्यूटी वाइड यॉर्कर किया था और सेट बैट्समैन दीनू कामले कुछ नहीं कर पाए थे. कल्पेश जाधव गेंदबाजी करते हुए और ये देखिए कभी गेंद को ऑफ साइड में लाइन को रखते हैं, कभी लेग साइड में रखते हैं, यानी बल्लेबाज को पूरे यहाँ पर असमझ में डालने का प्रयास कर रहे हैं. बिल्कुल विकेटों के ऊपर से चली गई थी, लेंथ को खींच लिया था वहां पे कहीं ना कहीं. पहला यॉर्कर था वाइड और दूसरा गुड लेन पे पड़ने के बाद कट के अंदर की जानिब आई थी. बहुत बड़ी उपलब्धि. ये देखिए फुल एंड डिलीवरी और यहाँ से आउट. सर दीनू कामले जैसे बल्लेबाज को 2 गेंदे डॉट खेलकर तीसरे गेंद पर विकेट चटकाना इतने आसान बात नहीं है. क्या कहेंगे? मैं तो समझूंगा कि फ्रस्ट्रेशन में अपना विकेट फेंक दिया वहां पर दीनू ने. सर एक्शन रिप्ले में एक बात जरूर देखेंगे कि अंपायर के इशारे का बिल्कुल इंतजार नहीं किया बल्लेबाज ने, सीधा निकल चुके. ये देखिए ऑनेस्टी इज गुड पॉलिसी, यू कैन पे एनीवेयर. नहीं बिल्कुल, स्पोर्टमैन स्पिरिट जिसमें भी रहती है वहीं तो बड़ा खिलाड़ी है. यस. यहाँ दीनू कामले की भी हम सराहना करने होंगे कि उन्होंने अंपायर के निर्णय को नहीं देखा. लगातार फील्ड में तब्दीली हम देख पा रहे हैं क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज का कॉम्बिनेशन हम देख पा रहे हैं यहाँ पर, जिसके तहत फील्डिंग में कई मरतबा चेंजेस दिखाई दे पड़ रहे हैं. अब विजय पवार को मिडल ऑर्डर में भेजा है. देखना है अपना पावर कितना दिखाते हैं पवार. व्हाट इज स्ट्रेटेजी बिहाइंड ओवर द विकेट. फुल एंड डिलीवरी बैकवर्ड पे जाकर यहाँ पर स्टेयर किया गेंद को. खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑन से मिड ऑन की तरफ आते हुए एक ही रन. क्या स्पिरिट है यहाँ पर. स्पिरिट क्या है यहाँ पर. हर एक खिलाड़ी के चेहरे के ऊपर और हर एक खिलाड़ी के सर के ऊपर जीत का जुनून है. और यहाँ पर ओवर की समाप्ति का ऐलान अंपायर की ओर से. I think it has been a wonderful overturn from Captain Kalpesh Jadhav in slog overs, I think, because he
कंसीडर ओनली 3 रन एंड क्लेम 1 विकेट। ग्रेट। 3 मिनट बचे हैं आखिरी ओवर के लिए। Absolutely. 3 मिनट बचे बिलाल शेख। Absolutely, time restriction is very important. So I request to all captains, all players, we want your cooperation and I hope we will get cooperation from your side. End of the 5th over, total score on the screen, 54, loss of the 3 wickets. You are watching the much awaited tournament TDPL. Now time it is 1:30, birds are flying in the sky, cold wine is blowing now. Beautiful and fantastic atmosphere for the cricket. What a beautiful atmosphere for the TDPL. Yes, just now the heavy breeze running over the ground and sun shining brightly, and you are watching TDPL 2020 from Veer Tanaji Dapodi Cricket Ground. Those are watching on the YouTube, you are also most welcome because you are the part of this tournament. Don't go anywhere, join with us and enjoy the standard of cricket, quality of cricket. at लास्ट TDPL. ऑफिशियल कॉल अमर कासने, लास्ट ऑफिशियल कॉल अथवा आपको पेनल्टी। Yes, restriction, time restriction is very important. यहाँ पर नो बॉल का इशारा अंपायर की ओर से, गेंद विकेट के ऊपर गिरी नहीं है, अंपायर का इशारा, नो बॉल का 1+1 2 रन का इजाफा होता हुआ। अंतिम ओवर प्रगति पर 6 ओवर का मुकाबला, दोपहर की कड़ी धूप, लेकिन उस धूप में यहाँ पर ठंडी राहत देती हुई है, बहती हुई ठंड हवा। रोहित आचार्य गेंदबाजी को आए, ज्यादा तेज गेंद करने की कोशिश में भटके थे। देखिए ओवर स्टैपिंग किया, बहुत सुंदर टेलीकास्ट जीटीसी का। टॉस के लिए भी आना यहाँ पर डोंबिवली ग्रामीण के कप्तान नीलेश म्हात्रे एंड वीर तानाजी दापोडे भावेश पवार, प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस। छोर का मुकाबला, मजा आएगा मुकाबले में जैसे जैसे मुकाबले आगे बढ़ेंगे। इस बीच अगली गेंद, फुल एंड डिलीवरी, स्वीप किया इस गेंद को, फाइनल के रीजन में गेंद निकलती हुई, फील्डर वहां पर पहुंच नहीं पाया, गेंद सीमा पार, काफी अरसे बाद यहां पर शानदार चौका। लॉन्ग लेग जो था थोड़ा वाइडिश था और बहुत खूबसूरती के साथ बहुत फाइन खेला है। हालांकि गेंद इतनी खराब नहीं थी, शॉट अच्छा खेला। गति भी ज्यादा थी गेंद में यहाँ पर, जिसके तहत गेंद निकल चुकी। ये दिन बैट एंड पैड में फिर एक बार हल्के हाथों से गेंद को पुश किया, खिलाड़ी वहां से मौजूद, शानदार फील्ड का मुजाहरा, और यहां से फील्ड में तब्दीली थी जरूर लेकिन पहुंच पाए। ये ऑलरेडी क्रॉस द क्रीज बिफोर द थ्रो, गुड रन बिटवीन द विकेट and total score now moves up 62, loss of the 3 wickets. You are watching the big tournament. देखिए क्रिकेट में रनिंग बिटवीन द विकेट, अगर गेंद विकेटों के पीछे जाती है तो नॉन स्ट्राइक ने कॉल देना चाहिए, और सामने जाती है तो स्ट्राइकर ने देना चाहिए। Yes. Yorker, perfect Yorker. Once again, he pushed the ball for single. Good coordination between the batsmen. And score moves up to 63, loss of the 3 wickets. जब भी मौका मिलता है चौके छक्के भी दाएते हैं और अच्छी गेंद को सम्मान भी देते हैं, स्ट्राइक को रोटेट भी करते हैं। अच्छा क्रिकेट मैदान पर हम देख पा रहे हैं। टीडीपी के माध्यम से दर्शकों का फिर एक बार हम स्वागत करते हैं। मैं मच्छिंद्र पाटिल फिर एक बार इस प्रतियोगिता में आपका तहे दिल से स्वागत करता हूं। शॉर्ट पिच गेंद थी, इस बार गेंद को खेल दिया फाइनल के रीजन में, नो चांस स्टॉपिंग दैट्स कल भी टीडीपीएल में हंसिका स्पोर्ट्स किरण 11 डीआर टाइगर और डबल डी 12वें कल्याण, इनको आप देखने वाले हैं। कल जयेश पाटिल वंडर बॉय ऑफ भिवंडी को देखना ना भूलिए। फिर एक बार इस बार गेंद को खेल दिया मिड विकेट, स्क्वायर ऑफ द मिड विकेट, खिलाड़ी वहां से मौजूद, दूसरी रन की कोशिश, और यहाँ पर क्या कोऑर्डिनेशन है, यहाँ पर फैंटास्टिक कोऑर्डिनेशन बिटवीन द विकेट्स, क्या रनिंग बिटवीन द विकेट है, बहुत ही बढ़िया सर। कल अख्तर शेख उर्फ अक्कू को देखना ना भूलिए। कल भी कई बड़े
दिग्गज खिलाड़ी हैं सभी। और कल कमेंट्री में मनीष पाटिल वॉइस ऑफ भाईंदर, अजय गरज सदाबार कमेंटेटर भिवंडी के, विघ्नेश जी बहुत मशहूर कमेंटेटर नवी मुंबई के, और उनके साथ 1 से 2 कमेंटेटर और भी रहेंगे। इस बीच गेंद शॉर्ट पेस गेंद थी, फिर एक बार पुल करने की कोशिश, शॉर्ट ऑफ पुल करना चाहते थे, समय काफी कम मिला बल्लेबाज को और यहां से रन पूरा किया लेग बाइस का इशारा अंपायर की ओर से। और ये पारी समाप्त हो चुकी है, सिमट चुकी है पारी। 6 ओवर की समाप्ति के बाद 3 ओवर के 3 विकेटों के नुकसान के बाद 70 रन और 71 का टारगेट। इट इज अ स्टीप टारगेट इन फ्रंट ऑफ द ओपोनेंट टीम्स। आइए देखते हैं अगले मुकाबले में भावेश पवार का किस तरह से मुकाबला नीलेश करते हैं। गैसुद्दीन का क्या जवाब रहेगा, क्या जवाब साई शेलार का रहेगा, और क्या रहेंगे हिमांशु और साकिब की गेंदबाजी का रंग। अगला टॉस होने जा रहा है। मेरे साथी कमेंटेटर मच्छिंदर पाटिल टॉस बॉक्स में इस वक्त मौजूद हैं। हॅलो हॅलो तर याच दरम्यान व्यासपीठावरती आपण वळूया. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय नगरसेवक साई शेलार यांचे इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेन जय पवार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण साई शेलार यांचा सन्मान करावा. जय पवार प्लीज कम ऑन द स्टेज. यस, साई शेलार जी जो कि ना एक बहुत मशहूर क्रिकेटर हैं बल्कि साथ ही साथ विद्यमान नगर सेवक है कल्याण डोंबिवली महानगर पालिका के। हेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय नगरसेवक साई शेलार साहेबांचं यथोचित मानसन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2020 प्रथम वर्ष या स्पर्धेचं आयोजनाचं एक दर्जेदार आयोजन आणि आपण उपस्थित लावले साहेब, आपलं मनापासून पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. या स्पर्धेच्या मध्ये मी विनंती करतोय या स्पर्धेचे आयोजक जय पवार आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय साई शेलार साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचा. त्यानंतर मी साई शेलार साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी मानसन्मान केला जातोय साई शेलार साहेबांचा जय पवार यांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू टॉस बॉक्स. जितू शेलार यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचे आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. वेलकम जितू. वेलकम एव्हरीवन. यू आर वॉचिंग द स्टँडर्ड क्रिकेट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड TDPL. ऑल ऑफ यू मोस्ट वेलकम वन्स अगेन. The next match between the big fight, तानाजीवीर दापोड़े वर्सेस डोंबिवली ग्रामीण. हम बताना चाहेंगे दोस्तों यहाँ पर जो ग्रामीण टीम के कप्तान हमारे साथ नीलेश वहाँ जुड़ चुके हैं. उन्होंने एक मैच उन्होंने बिल्कुल लॉस किया है. तो दूसरी तरफ हम देख पा रहे हैं तानाजी वीर दापोड़े के कप्तान हमारे साथ भावेश भी जुड़ेंगे. भावेश पवार, वीर तानाजी दापोड़े के कप्तान भावेश पवार भी हमसे जुड़ चुके हैं. उन्होंने एक मैच जीता है, तो ये मुकाबला काफी बड़ा होगा. तो साई शेलार यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. साई शेलार आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. जितू शेलार यांना मी विनंती करतोय, द स्टार क्रिकेटर ऑफ डोंबिवली. वेलकम जितू. टॉस इज गोइंग ऑन. येस भावेश प्लीज कम इन फ्रंट ऑफ माय. हु इज कॉल फर्स्ट? येस. थँक्यू जितू. थँक्यू. विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. निलेश वेलकम. निलेश, फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक यू. You are not only cricketer but also it's good social worker during Corona. You have done very good work. Hats off you. First of all, congratulations for that. निलेश, पहिला सामना आपण गमावला आहे, त्यामुळे हा सामना तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. फर्स्ट तुमचं डिसिजन काय असणार आहे? आम्ही फिल्डिंग करू.
निलेश, ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा मी पाहतो की तुम्ही क्ले विकेट म्हणजे आपण मातीची विकेट असते, इथे कॉन्क्रीट विकेट आहे. पहिल्या सामन्यामध्ये तुमच्या धावा होताना पाहायला मिळालं नाहीये. एक्झॅक्टली व्हॉट इज द रिझन बिहाइंड, काय कारण त्याचं? ॲक्च्युली आमच्याकडचे सराव जर सर्वजण करतात ते मातीच्या विकेटवर करतात आणि भिवंडीमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा खेळायला येतो तेव्हा आम्हाला सिमेंटच्या किंवा डांबरची विकेट खेळायला भेटते. त्याच्यामुळे थोडासा प्लेअर लोकांना खेळण्यासाठी प्रॉब्लेम होतो, पण आम्ही आता सेट करू त्याच्यावरती. निलेश, शेवटचा प्रश्न. तुम्ही संघाचे संघनायक म्हणून या स्पर्धेमध्ये आपण सर्वांना हँडल करता. किती कठीण असतं? कारण ह्या स्पर्धेमध्ये तर जेव्हा तुम्ही तुमच्या संघाचं नेतृत्व करता तेव्हा तुमच्या संघांमध्ये तुमच्या ओळखीचे खेळू असतात. तुम्हाला माहिती आहे कोणत्या प्लेसवरती कोणता खेळू उतरायचा आहे. मात्र इथे तसं नाहीये. थोडंसं कठीण होतं का नेतृत्व करणं अशा स्पर्धेमध्ये जिथे सर्व सिलेक्टेड स्टार अपकमिंग रायझर हे सर्व खेळू असतात, तेव्हा थोडंसं डिफिकल्ट होतं का? हो, भरपूरच कटिंग असतं आणि आत्ताचं नवीन जनरेशन बघितलं तर नवीन जनरेशनमध्ये खूप चांगले चांगले क्रिकेटर आहेत आणि आता नावापुढे क्रिकेट चालत नाही. प्रत्यक्षात मैदानात क्रिकेट दाखवावं लागतो आणि संघ चॉईस करताना तर खूप अडचणी येतात, कारण का सगळ्या ओळखीचे प्लेयर असतात. आणि ठाणा प्रीमियर लीग बोलल्यानंतर सर्वांची आवडतीची टुर्नामेंट झाली या वर्षीची आणि काही लोक आमच्याकडे पण अनसोल्ड प्लेयर झालेले आहेत भरपूर. पण आमच्याकडे भिवंडीमध्ये जसे 8 संघनायक झाले आणि भिवंडीमधले कमी प्लेयर अनसोल्ड झाले, तर कल्याण डोंबिवलीमध्ये जर 4 ते 5 संघ मिळाले असते तर कल्याण डोंबिवलीच्या आमच्या ग्रामीणच्या संघाचे प्लेयर आहेत ते पण कमी अनसोल्ड झाले असते आणि चांगली टुर्नामेंट केली जल्पेश भोईरने, जय पवार पॅनलने. त्याच्यामुळे सर्वप्रथम GTCचे म्हणणे मागेल मी आणि जय पवारला पण धन्यवाद देईल. थँक्यू, ऑल दी बेस्ट निलेश. तर भावेश, आपल्याला वेळ फार कमी आहे. एकच प्रश्न असणार तुमच्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही 88 धावा ठोकल्यात. खूप चांगली फलंदाजी बॅटिंग लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. तर या सामन्यामध्ये किती लक्ष असणार आहे? 8च्या पुढे. थँक्यू, ऑल दी बेस्ट. न्यूज फॉर सेंटर ग्रामीण डोंबिवली on the toss elected first field. Thank you so much. Over to committee box. Thank you so much, Machinder. So play begin now. 71 is the target in front of Amar Kasne. These two are the openers. King of Bhiwandi cricket, Bilal Sheikh and Kalpesh Jadhav. The captain of Amar Kasne. The asking run rate is touch to 12. And with me, Jagdish Tarmale joined here in commentary. Welcome, Jagdish, and good afternoon. Is going to be Amroz Khan in previous match. Amroz Khan is a very expensive bowler, 2 over 37 runs. But he is the great bowler. Here he go, charging from here. Goes to Bilal Sheikh, switch it over the infield. And one bounce, cross the cover boundary for 4. Jagdish, what do you think? First ball and unorthodox cricket played by Bilal Sheikh. Switch it like a lefty hook shot. One bounce, cross the cover boundary for 4. Bilal off the mark with 4 and Amar Kasne 4 for no wicket. Chasing a target of 71. Here goes Amroz Khan. But this time a lovely looking on drive. Ball is traveling wide up long on for 4. Great से start from करेंगे Bilal. सबका The mid-on inside the 30th circle is slightly wide and he played with the straight bat. येस, नक्कीच खूप चांगली फलंदाजी, कारण 71 धावांचं टार्गेट आहे सिद्दीक सर आणि ते टार्गेट चेस करत असताना ज्या आक्रमकतेची गरज आहे. Here goes Amroz Khan. Change in field now. Here he go. Bilal on 4 hat-tricks now. This time played in the area, is out. Bilal is gone, caught it, shot backward square leg, and prize wicket claimed by VK Pratishthan.
बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर देखील लॉंग ऑन लेग दर्जेदार चौकार बिलालच्या बॅटमधनं आणि तिसरा बॉलवर संयम ढासाळला. एक इस वक्त प्रताप पाटिल, प्रवीण पाटिल और सुधाकर पाटिल ने जय पवार और टीडीपीएल ऑर्गेनाइजिंग कमेटी को हार्दिक शुभकामनाएं दी. आपका विशेष धन्यवाद. सो बिलाल ट्राई टू प्ले a sweep stroke, wasn't a fuller lane delivery. Ball is traveling straight to backward square leg and Bilal Sheikh on his way. नक्कीच खूप नाराज आहेत ज्या पद्धतीने ते मैदानाच्या बाहेर गेले, कारण सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, आक्रमक फटके पाहायला मिळाले. तिसऱ्या बॉलवर विकेट इथे प्राप्त केली आहे गोलंदाज इम्रोज खानने. इम्रोज खान खूप मोठं नाव आहे सिद्दीक सर, परंतु पहिल्या मॅच मध्ये देखील जर इकॉनॉमी रेट पाहिला तर 8च्या थोडंसं वरती होता. या मॅच मध्ये देखील सुरुवात थोडीशी खराब, परंतु तिसऱ्या बॉलवर विकेट घेतला. इथे कॉन्फिडन्स नक्कीच त्याचा दुणावेल. काय म्हणाल? What's Nilesh told, because the cricket is a lot of change, and if you are playing very good cricket in the middle, you are the great player, not you are the famous name. येस नक्कीच. मैदानाच्या बाहेर तुम्ही किती मोठे क्रिकेटर असला तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय करता यावर फार डिपेंड असतं. Amroz Khan, please cooperate us, VK Pratishthan, as far as time concerned. Amroz Khan facing him, Shekhar Dalvi. Here he go, charging from here. Boss, this time Shekhar tried to play a Pallu stroke, beats him over the stump, well collect by wicketkeeper. Fine delivery from Amroz. खूप वेग आहे, स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता शेखर दळवीचा. शेखर दळवी अशा प्रकारे इम्प्रोवाइज फटके खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि याआधी देखील भिवंडी क्रिकेट असेल, त्यासोबतच स्वर्गीय रतनबुवा स्मृती यशकामध्ये देखील खूप चांगली कामगिरी शेखरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पहिला बॉल बीट होतोय, चांगली गोलंदाजी एम्ब्रोजच्या माध्यमातून. Amroz Khan, right arm over the wicket. Goes to Shekhar, goes his back foot, cut down ball beautifully in the gap, pressing all the way to the backward point boundary for 4. दर्जेदार स्ट्रोक यावेळी शेखर दळवीच्या बॅटमध्ये. लेट कट खेळला, नक्कीच पण पाहू शकाल बॉलला येऊ दिला. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन Yes, केला. slightly cut short indeed, but not a fully back square cut, but cuts that ball between backward point and Gali. Ball is racing with given by Amroz Khan. Score moves up to 12 for the loss of 1 wicket. Now, back offside field. Amroz Khan. Goes to Shekhar, fine delivery. He tried to play once more, improvised stroke. Not a good choice from Shekhar. Beats him outside of a stump. That marks end of the sensational over from Amroz Khan. 12 runs considered and claim Bilal Sheikh's wicket. खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये सुभाष सर खूप सारं पाहायला मिळालं. चौकार देखील पाहायला मिळाले, विकेट देखील पाहायला मिळाले आणि निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाले. दरम्यान भौमिक इलेव्हनचे एक दर्जेदार स्टार गोलंदाज, धनेश इलेव्हनचे एक स्टार गोलंदाज, मॅन फ्रॉम खालिंग विवेक शेलार, भिवंडीचा एक लाजवाब सितारा, याचा शुभागमन होते. खूप खूप स्वागत आहे TDPLच्या या दुसऱ्या दिवसामध्ये. विवेक, तुमचं षटक क्रमांक पहिले संपन्न झाला. स्कोर कार्डवर धावसंख्या दाफळकावर लगावली गेली ती 12. 71 धावांचं टार्गेट आहे आणि चांगली सुरुवात सिद्दीक सर. बिल्कुल 12 रन बने. और जगदीश तारमाली, में आपकी मालूमात के लिए कि कुछ ऐसे खिलाड़ी हैं जो पिछले 4-5 साल से बहुत फोकस पर हैं. सिर्फ ग्रामीण क्रिकेट की बात नहीं, पूरा ओवरऑल क्रिकेट, सिटी क्रिकेट में भी अपना लोहा मनवाया. आपने सुबह में देखा कि साकिब खान खेले, उन्हें मैंने गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी. विवेक शेलार खेलने तो आएंगे, लेकिन अब वो आए हैं तो उनके लिए भी मैं उनको जो नाम देना था वो दे रहा हूँ. उनको आज से मैं प्रिंस ऑफ भिवंडी कहूँगा. क्या बात है, सबको नाम देते सिद्दीक सर और विवेक शेलार को आज से नाम है भिवंडी में प्रिंस ऑफ भिवंडी. 12 धावा धफळकावर षटक क्रमांक दुसरं घेऊन सज्ज होईल. यावी दुरींच्या टोकाकडनं गोलंदाज. समय में कॉपरेट करें प्लीज. VK प्रतिष्ठान, आप ऑर्गेनाइजिंग कमेटी और अंपायरिंग पैनल सीधा पेनल्टी अनाउंस करेगा, किसी को भी बख्शा नहीं जाएगा. विजय पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला यावे बॅट्समन कल्पेश जाधव, शहापूर तालुक्यातील सर एक विस्फोटक फलंदाज. यस, विजय पवार. कल्पेश के लिए उछाल दिया गेंद को, 6 रन. आपने कहा और उन्होंने सुन लिया.
आक्रमकतेची गरज होती आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते यावेळी आपल्याला पाहू शकाल अमर स्पोर्ट्स कासनी संघाकडनं. जगदीश ये तो बताइए कि इस बैट्समैन का खास क्या है? सर एक ही बात कहना चाहूंगा, जिस तरीके से आप शाहपुर फिर में से ड्राइव करते हुए डीप वाइडिश मिड विकेट पर, हालांकि कारपेट के जरिए खेला हुआ शॉट था, बैकलिफ्ट को ऊंचा करने की कोशिश नाकाम रही, एक रन. भिवंडी में जिस तरह आप भावेश पवार को प्राउड ऑफ भिवंडी कहते हैं, और भावेश पवार के लेवल का खिलाड़ी है शाहपुर तालुका में. टाइगर ऑफ शाहपुर जिसका नाम है, बहुत बड़ा खिलाड़ी है, रतन बुआ ट्रॉफी भी खेल चुका है, ऑलराउंडर है. और आपने देखा होगा कि जब गेंदबाजी कर रहे थे पहले ओवर में रन आए थे, लेकिन दूसरे ओवर में अच्छी गेंदबाजी उन्होंने की इस थी. मरतबा ड्राइव किया, मिड ऑन सर्कल के अंदर था, हालांकि उसको भेदने की कोशिश थी. शॉट बहुत अच्छा खेला था, सीधे ब्लेड से ऑन दी अप, लेकिन मिड ऑन सर्कल में था और बढ़िया फील्डिंग थी वहां पर. लगभग 3 रन अपने टीम के लिए बचा है. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 21 रन. ये मुकाबला कट टू कट रहेगा ऐसा लग रहा है. इस मरतबा आड़े बल्ले से खेलते हुए गेंद को ऑन साइड में डीप मिड विकेट पे गेंद को उठाया, 1 रन. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 22 धावा धाफळकावर सकारात्मक पद्धतीने सुभाष सर या धावसंख्येकडे वाटचाल इथे केली जाते अमर स्पोर्ट्स कासनी संघाच्या माध्यमातून. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. भूषण मात्रे गुंदोली ने वीके प्रतिष्ठान को ऑल द बेस्ट कहा है. राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया गेंद. ड्राइव करना चाहते थे, पैर नहीं चले थे, जगह से खड़े खड़े स्ट्रोक्स लगाना चाहते थे, वहां पर शेखर दलवी बीट हुए. हालांकि जब आपके पैर नहीं चलते तो रन नहीं चलते, और रन नहीं चलते तो टीम नहीं चलती. कमबॅक करतात या ठिकाणी विजय पवार. विजय पवार राइट आर्म ओवर द विकेट, क्रीज के कोने से पल्लू शॉट, हवा में गेंद लेकिन सेफ लैंडिंग, डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन. आखिरकार जिद्दी क्रिकेट शेखर दलवी का. कॉम आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झाल्या. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 26-71 धावांचा पाठलाग या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासनी संघ करतोय. सुरुवातीला दिनू कांबळेच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग बघितली, त्यानंतर कल्पेश जाधवचं एक चांगलं षटक, आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना आता मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि शेखर चांगला धावा जमवत आहेत. क्या मुकाबला हो रहा है, नेक टू नेक फाइट हो रही है, कट टू कट मुकाबला हो रहा है. 2 ओवर में 26 में और 4 ओवर में अभी जीतने के लिए कितना रन चाहिए? मुझे तो लग रहा है 45 चाहिए. मुकाबला आखिर तक जाएगा, लेकिन अगले दौर में क्या होता है, आइए शाहपुर की आवाज से देखिए. बार बार आपको समय के लिए पुकारा जा रहा है. घोटेकर बी स्पॉन्सर आतिश डोंगरे ने इस वक्त कल्पेश जाधव को ऑल द बेस्ट कहा है. डोंगरे जी आपका भी हार्दिक स्वागत है. लेकिन शाहपुर के बैट्समैन है, शाहपुर के कमेंटेटर युवा माइक्रोफोन पे. येस, थँक्यू सो मच सिद्दीक सर. धावसंख्या झाली धाफळकावर 26. विजयासाठी 24 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये विके प्रतिष्ठान संघाला देखील खूप चांगली कामगिरी करावी लागेल, कारण मागचा सामना गमावला होता. 88 धावा चेस करत असताना फक्त 20 धावांनी ते हरले होते. आणि जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर विके प्रतिष्ठान संघाला हा सामना जिंकणं फार महत्वाचा. दोन्ही बाजूला संघर्ष सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सूरज पाटील, सूरज म्हात्रे. स्विच इट केला, सुरेख फटका, त्या ठिकाणी थोडंसं फंबल होतं क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि 21 धाव्यावर तिथं समाधान मानतायत. शेखरने परत पाठवली, स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आहे. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पडू शकतो 27 धावा. ये देखिए स्विच हिट किया था दशरथ पाटिल, जो कि बहुत मशहूर कमेंटेटर है और रहने वाले हैं. उन्होंने शॉट को जो नाम दिया है वो कोई भी कमेंटेटर नहीं दे सकता है. और मशहूर कॉमेंटेटर नक्कीच ते आहेत दशरथ पाटील, रायगड मधले एक प्रसिद्ध समालोचक. यावी शेखर दळवे देखील तोच प्रयत्न केला होता सिद्दीक सर, परंतु पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते. देखिए अंपायर काफी प्रोफेशनल है, हालांकि विकेट कीपर शायद सहमत नहीं थे. उनका कहना था कि गेंद ब्रश होकर आई थी.
इसके लिए रिव्यू, जय पवार ये बताइए कि इसके लिए रिव्यू है या नहीं? नहीं है। ऑन फील्ड अंपायर का जो डिसीजन रहेगा वो अंतिम रहेगा। मग फक्त आयोजकांची सूचना येते, LBW साठीच तुम्हाला रिव्ह्यू भेटेल, एज साठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू भेटणार नाहीये. रनआउट के लिए कॉल कर सकते हैं आप. स्विजिट यावी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल निघून जाईल, सीमारेषा भेटतोय, शेखर दलवीच्या बॅट मधनं संघर्षमय चौकार. शेख जल्दी आउट हुए तो मोर्चा खोल लिया शेखर दलवी ने. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. हालांकि शेखर दलवी बहुत ही अनुभवी क्रिकेटर हैं और बहुत बड़े क्लास के बैट्समैन हैं भिवंडी तालुका में. नक्कीच एक दर्जेदार खेळाडू, महागुरु ऑफ PTC च्या नावाने देखील ओळखला जातो. खूप वर्ष सातत्यानं भिवंडी सिटीमध्ये सोबत भिवंडी ग्रामीणमध्ये तो क्रिकेट खेळतो. चांगला अनुभव आहे आणि अनुभव तुमच्या गाठीशी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करू शकता. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण इथे पेश करत असताना शेखर दळवी. चौकार येतोय आणि धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 32. एकत्र धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करतात. कुठेतरी या ठिकाणी सातत्यानं या मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळतो. येस, बी फास्ट प्लीज, डू नॉट वेस्ट टाइम, वेळ वाया घालू नका. शेखर कॉपरेटर्स, शेखर प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे. देखिए आज मेरे साथ 5 कमेंटेटर हैं और लगभग थाना जिला प्रीमियर लीग में लगभग 25 कमेंटेटर है. लेकिन कमेंट्री पैनल, क्रिकेट ऑडियंस और भिवंडी तालुका के लिए एक दुखद समाचार ये है कि कमेंटेटर सूरज पाटिल हमारे बीच में नहीं रहे. इस मर्तबा स्वीप कर दिया गेंद को, 4 रन. सूरज पाटिल कमेंटेटर इताड़े हमारे बीच में नहीं रहे तो कमेंट्री पैनल उनके घर वालों के गम में बराबर के शरीक है. नक्कीच भिवंडीतील एक गोड आवाज सूरज पाटील यांचं देहांत झालंय आणि या TDPLच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत आता पोहोचली. नक्कीच त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या संपूर्ण कमेंट्री पॅनलच्या वतीनं, त्यासोबतच या संपूर्ण TDPLच्या प्रेक्षकांच्या वतीनं देखील मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. चौकार येतो शेखरच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळी बीट होत आहेत. सिंगल कंप्लीट केली गेली आहे. वाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या लगावली गेली आतापर्यंत 37. 71 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करत असताना सकारात्मक सुरुवात पाहायला मिळते सिद्दीक सर. बिल्कुल, ये मुकाबला मुझे ऐसा लगता है बहुत ही फोटो फिनिश जाएगा, बहुत ही कट टू कट जाएगा और देखना है कि दोनों टीमें एड़ी चोटी का जोड़ लगा रही. कल्पेश जाधवच्या बॅटमधनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टायगर ऑफ शहापूर इथे आपला ब्रँड दाखवत असताना चेंडूला फेकून देतोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. उनको पता है ये मैच को जीतना है, अगर मुझे आखिरी दिन आना है. कैप्टन अपने ऊपर जिम्मेदारी लेता है तो कुछ और ही रहता है. येस, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. इथे स्वतः सेनापती संघाचा पुढे राहून लीड करतोय आणि फार चांगली गोष्ट आहे. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. पहिल्या बॉलवर एक आक्रमक फटका षटकार आला, त्यानंतर संयम दाखवतोय सुभाष सर आणि संयमाबरोबर धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावर आतापर्यंत 44. ओव्हर क्रमांक 3 इथे समाप्त झालाय. उर्वरित 18 बॉल इथे शिल्लक आहेत या मॅच मध्ये आणि विजयासाठी आवश्यकता असेल अजूनही 27 धावांची. डीजे. यस, 44 रन बने 3 ओवर की समाप्ति के बाद और बचे हुए 3 ओवर में कितने रन चाहिए? 27 रन चाहिए. ड्रोन मेडिकल की तरफ से भी कुंदन पाटिल जी, जल्पेश भोयर और पूरी टीम, दीपक पाटिल, साथ ही साथ सुभाष ठाकरे, सभी को लगभग उन्होंने कॉम्प्लीमेंट दिए है. ड्रोन मेडिकल आपका बहुत बहुत शुक्रिया.
थँक्यू सो मच सिद्दीक सर, थँक्यू सो मच जगदीश सर, थँक्यू सो मच मच्छिंद्र सर. तर 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अमर स्पोर्ट्स कासने या टीमला 9.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो. TDPL ठाणे जिल्हा क्रिकेट प्रीमियर लीग संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील खेळाडू आपण पाहतोय. संपूर्ण स्टारकास्ट प्रत्येक विभागातील प्रत्येक गावातील नामांकित खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खेळताना. 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय एमरोज. यावेळी मिस टायमिंग आहे. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय, मोठा धक्का बसतोय अमर स्पोर्ट्स कासने टीमला लागेल. थोड़ा बहुत चला नहीं तो उससे फर्क नहीं पड़ता. कैप्टन को यकीन था विके प्रतिष्ठान के कि एमरोज क्योंकि फ्रंट लाइन बॉलर है, भले से वो पिछले मैच में नहीं चले, इस मैच में बिलाल को आउट कर चुके हैं और यही कारण है कि जो क्रूशियल ओव्हर था वो उनके हाथ में दिया और उन्होंने विकेट निकाल दी. नक्कीच ज्याप्रमाणे एमरोजने पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होता. नक्कीच सर्कल पाबंदीचं ते षटक होतं, कारण की फक्त 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर होते. त्यामुळे नक्कीच ती मुभा असते फलंदाजांना मोठे फटके मारण्याची. त्यामुळेच त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या. परंतु सेकंड स्पेलमध्ये जेव्हा आला आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय आणि कल्पेश जाधवला तंबूचा रस्ता दाखवलाय. संगनायकाला बाद करतोय गोलंदाज एमरोज खान. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. ब्लॉकहॉलचा वापर केला होता. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता. फक्त सन्मान देतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. यस, स्विंगिंग यॉर्कर था, इसीलिए तो क्रिकेट में कहा जाता है 2 ही चीज़ों का सम्मान होता है. पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर. एमरोज अब ये सोच रहे हैं कि यहाँ से खोने के लिए कुछ नहीं बचा है, मैच खींच सकते. अब तक बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं एमरोज खान. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आउटसाइड एज, बाहेरची कडा लागते बॅटची. चेंडू ट्रॅव्हल होतोय फर्स्ट स्लिप मध्ये शॉर्ट थर्ड मॅनला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 3 रन एकूण लिए. 3 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धाव मिळत आहेत या चेंडूवरती. बिल्कुल इसे कहते हैं कि फुल टाइम एमरोज ने मेहनत की लेकिन पगार नहीं मिला. जहाँ पे 1 रन नहीं चाहिए था वहाँ पे 3 रन बने. यही कारण है कि जीत भोईर थोड़े नाराज नजर आ रहे हैं टीम के कैप्टन. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर बॅकिंग या चेंडूवरती मिळाली नाहीये. त्यामुळे जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा मोजाव्या लागल्यात. ते म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमला. पुन्हा एकदा एमरोज. यावेळी लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल अमर स्पोर्ट्स कासने या टीमला. ओव्हर द विकेट एमरोज. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. ऑन साइडला भिडकावून देतोय. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 50 धाव पूर्ण होत आहेत अमर स्पोर्ट्स कासने या टीमच्या आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. 21 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 14 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्विच इट करतोय. क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या 50 या आकड्यावरती. आमच्या सोबत पुन्हा एकदा जॉईन होत आहेत अल्पेश गायकवाड. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. खूप चांगली माहिती देत आहेत. तसेच
मच्छिंद्र पाटील सर देखील जॉईन होत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा एमरोज खान. यावेळी चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये पंबल होतोय, चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला, तोपर्यंत अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीने 52 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. या दरम्यान आपण पाहतोय गोवेगावचे समाजसेवक सुधाकरजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या TDPL मध्ये. तसेच आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी आहे ती आम्हाला लाभलेली आहे. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांच्या स्मरणार्थ चॅम्प स्पोर्ट्स खंबालपाडा जितू शेलार यांकडून त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 9.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. कमलेश पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती या निर्णायक षटकामध्ये. हे षटक हे फार महत्वाचं असेल, हे षटक निर्णायक असेल. कमलेश पाटील सज्जू होतोय. चेंज द गेम वडवली बी टीमचा हा प्रतिभावान खेळाडू आपण पाहतोय. एक गुणवान खेळाडू आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. विक्रांत केनेर प्रतिष्ठान या संघासाठी अस्तित्वाची लढाई आहे मी तर म्हणेन. डू और डाय आहे विक्रांत केनेर प्रतिष्ठान या टीमसाठी, कारण की पहिला सामना गमावला होता. सुहास पाटील साहेबांचं आगमन होत आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची बाहेरची कडा, लक फॅक्टर ऑन होतोय आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार मिळतोय या चेंडूवरती अमर स्पोर्ट्स कासने टीमला. पहिल्या चेंडूवरती नशिबाची साथ मिळते ती म्हणजेच अमर स्पोर्ट्स कासने टीमला. गोलंदाज कमलेश पुन्हा एकदा स्विच हिट करतोय, गॅप मध्ये खेळलाय, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज आतिश घोडविंदेच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. मच्छिंद्र सर पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, 12 चेंडू 19चं इक्वेशन होतं. आता मध्ये 10 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो, स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतंय. सरळ बॅट निघल्यात अमोल पाटील आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 61 61 धावा धावफलकावरती ग्लोबल टेनिस क्रिकेट.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. ही स्पर्धा ग्लोबल बनवण्याचं काम केलं जात आहे GTCच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका आपण पाहतो, चाबुक शॉट, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. मच्छिंद्र पाटील सर, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, जागा बनवली स्ट्रोकसाठी स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा फटका आपण पाहतोय आणि चेंडू गेला गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर. पासष्ट धावा धावफलकावरती आहेत. फक्त 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चांगला चेंडू आपण पाहतोय, गतीमध्ये मिश्रण करतोय, आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय हा गोलंदाज कमलेश पाटील. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय, बिग फाईट सामना. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे अमर स्पोर्ट्स कासने टीमने, परंतु चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावांची गरज आहे 6.
चांगला फटका आपण पाहतोय, परंतु तेवढाच चांगला झेल टिपलाय मिड ऑफला आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या अमर स्पोर्ट्स कासने टीमला लागलेला हा तिसरा धक्का. फलंदाज शेखर दळवी बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. डोंबिवली ग्रामीण स्टारचे सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण जे कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. निलेश म्हात्रे यांची विनंती आहे आपल्याला की सर्वांना विनंती असेल की आपल्या जे समर्थन कक्ष आहे त्याच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे, कारण की यापुढील सामना डोंबिवली ग्रामीण स्टार आणि वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे या दोन संघांमध्ये आहे. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगताना आपण पाहतोय. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना आपण पाहतोय. काय म्हणणं असेल सर या सामन्याबद्दल? तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये येतोय सूरज म्हात्रे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये टॉस विकेटला महत्व नाहीये. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर असेल. कैलास भांडे येतोय नवीन फलंदाज. अजून एक खूप मोठं नाव आपण पाहतोय अमर स्पोर्ट्स कासने संघाच्या माध्यमातून, परंतु यंग टॅलेंटेड गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय सूरज म्हात्रे सज्ज होतोय या निर्णायक षटकामध्ये. या 6 धावा डिफेंड करण्यासाठी संघनायकाने विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू भिडकावून दिलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. अतिशय दर्जेदार सामना जिंकला या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने संघानं. आपलं वर्चस्व सिद्ध केलं या स्पर्धेमध्ये. आणि दुसरा सामना इथे पराभूत झालेत विकी प्रतिष्ठान डोंबिवली संघ. आप देख रहे हैं टीडीपीएल का ये शानदार सफर दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ ये टीडीपीएल का ये एक और सफर आप देख पाएंगे इस मुकाबले